सकाळी सकाळीच मोबाईलच्या आवाजाने नंदिनीची झोप मोडली. गुड मॉर्निंग डार्लिंग, तिने फोन उचलून लाडीक आवाजात म्हटलं. गुड मॉर्निंग बेबी, झोप झाली की नाही माझ्या सोन्याची? नाही अजून, तिने आळस देत म्हटलं. तू उठलास का? तिने अर्धवट झोपेतच विचारलं. हे ग काय, आपलं काय ठरलं काय? तिने काहीच न आठवल्याने विचारलं. डोंट यू नो, आज आपल्याला ट्रेकिंगला जायचं आहे ते. आय एम सो सॉरी, इनफॅक्ट मी विसरलेच होते, असं म्हणत तिने दाताखाली जीभ चावली. तू पण ना, असं म्हणून तो हसायला लागला. उठ लवकर, आवरून घे, म्हणजे आपल्याला लवकर निघायला. ओके बॉस, असं म्हणत तिने फोन ठेवून आवरायला गेली. नितेश आणि नंदिनीची एंगेजमेंट झाली होती आणि काही दिवसांनी विवाह होणार होता. नितेश त्याच्या बाबांच्या कंपनीत मॅनेजर होता. नंदिनी फॅशन डिझायनर होती. नंदिनी आणि नितेश कॉलेजपासून एकमेकांना ओळखत होते आणि दोघेही एकमेकांना आवडत पण होते. दोघांच्याही फॅमिलीला ही काहीच प्रॉब्लेम नव्हता. लवकरात लवकर लग्न करून दोघेही सेटल व्हा असंच म्हणणं होतं सगळ्यांचं. पण ह्या दोघांना आताच लग्नाच्या बंधनात अडकायचं नव्हतं. म्हणजे काही दिवसांनी लग्न करूयात असं ठरवलं होतं त्यांनी. पण कुठलीही रिस्क नको म्हणून घरच्यांनी साखरपुडा उरकून घेतला होता दोघांचा. आज दोघेही रिलॅक्स होते म्हणून त्यांनी ट्रेकिंगला जायचा प्लॅन आखला होता. थोड्याच वेळात नितेश बाईकवरती आला आणि तिला फोन करून विचारलं. अगं, आवरलं की नाही तुझं अजून? मी बाहेर येऊन थांबलो इथे, ये ना पटकन. अरे वेडा आहेस का? आतमध्ये ये ना, चहा नाहीतरी कॉफी काहीतरी घे, नंदिनी म्हणाली. परत आल्यावर घेतो, आता ये पटकन तूच, त्याने तक्रारीच्या सुरात म्हटलं. ओके ओके, आय एम कमिंग. तिने घाईतच फोन पर्स मध्ये ठेवला. आईला आवाज दिला. आई गं, आम्ही येतो जाऊन संध्याकाळपर्यंत. अगं, हे टिफिन ठेव ना सॅकमध्ये आणि नीट जा, आई काळजीच्या सुरात सांगत होती. हो ग आई, आम्ही काय लहान बाळ आहोत का एवढी काळजी करायला? आणि खळखळून हसली ती. येते आई म्हणत आईला बाईक बोलून ती बाहेर आली. किती उशीर? घरी यायचं नाही का परत की तिथेच राहायचं आहे? त्याने चावटपणे विचारलं आणि हसला. आणि हे काय, तू साडी का घातलीस? आणि वरती ही जर्किंग कशाला घातलंय? अगं, आपण एन्जॉय करायला चाललोय, गावाला नाही. चाललो कोणाच्या? मला वाटतं तू मस्त जीन्स आणि टॉप घालून येशील, माझा फेवरेटवाला, नितेश वैतागून बोलत होता. अरे बस कर, किती प्रश्न विचारशील? बाईक स्टार्ट कर अगोदर, मग बोलू, तिने हसत म्हटलं. त्याच्या खांद्यावर हात ठेवून ती मागे जाऊन बसली बाईकवर. नितेशने गाडी स्टार्ट केली आणि सुरू झाला त्यांचा एक रोमॅन्टिक प्रवास. श्रावण महिना चालू असल्यामुळे मध्येच ऊन पडायचं तर मध्येच पाऊस पडायचा. नितेशला माहिती होतं, ती जीन्स टॉप घालून जेव्हा बाईकवर बसते तेव्हा तिच्या गुबगुबीत उरोजांचा स्पर्श त्याच्या पाठीला होत असतो आणि मग शरीरासोबतच मनात पण गुदगुल्या होत असतात त्याच्या. पण आज नंदिनीने साडी घातली होती आणि त्याचीच कमी होती की काय म्हणून वर पावसाळी जर्किंग पण घातलं होतं. तिला बघून तर असं वाटत होतं की ती चिलखत घालून युद्धावर चालली की काय. पण त्या वेड्याला हे ठाऊकच नव्हतं की नंदिनी त्याला किती सुंदर सरप्राईज देणार आहे ते. ती त्याची होणारी अर्धांगिनी होती. तिला माहिती होतं ट्रेकिंगला जाणं हा फक्त बहाणा होता त्याचा. त्याच्या मनात वेगळाच प्लॅन होता आणि तो तिला समजला होता. पण काही माहिती नसल्यासारखं तो म्हणेल तसं ती वागत होती. जिथे हे दोघं जाणार होते तिथे अगोदरच नितेश जाऊन आला होता. जागा सेफ असल्यामुळे त्यांना कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. पण प्रवास 2 तासाचा होता. अचानक पाऊस कोसळायला सुरुवात झाली. त्याने जर्किंग नव्हतं घातलं, फक्त ब्लॅक कलरचा टी शर्ट आणि ब्ल्यू जीन्स घातली होती. टी शर्टमधून त्याची पिळदार बॉडी जाम भारी दिसत होती. दिसायला खूप हँडसम होता तो. ती आता हसायला लागली. म्हणाली, एक मुलगा कसा पावसात भिजतोय, मी तर मुळीच नाही भिजत, असं म्हणून अजून जोरात हसायला लागली. असू दे, मला नाही काही होत, असं म्हणून तोही हसायला लागला. नितेशला हवं असलेलं ठिकाण आल्यामुळे त्याने बाईक थांबवली. तीही बाईकवरून उतरली. वाव, व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस. आनंदाने मोहरून गेली ती अगदी. श्रावणात उन्हा पावसाचा खेळ सुरू होता, अल्लड प्रेमीसारखा. वसुंधराही हिरवा शालू नेसून सजलेली असते. तिचं हे खुललेलं रूप बघून मन नभ ही तिच्या जलाधराच्या मोत्यांची उधळण करतात आकर्षित होऊन. जिकडे बघावं तिकडे नुसती हिरवळच होती आणि त्यावर रंगीत रंगीत रानफुले उमलली होती. निसर्गदेवतेने अगदी मोकळ्या हाताने धरणीमातेवर विविध रंग उधळले होते, मनाला मोहवणारे. आता तिने केसांना लावलेला क्लिप काढून केस मोकळे केले. एकदम सिल्की केस होते तिचे आणि जर्किंग काढून टाकलं. नितेशचं लक्ष नव्हतं तिच्याकडे. तो मनातच काहीतरी विचार करत होता. पुढे काय आणि कसं करायचं ह्याचं नियोजन करत असेल कदाचित. त्याने अचानक मागे वळून पाहिलं आणि बघतच राहिला वेड्यासारखा
किती सुंदर दिसत होती ती रेड कलरच्या सिल्क साडीमध्ये. त्याच कलरचा स्लीवलेस ब्लाऊज घातला होता, अगदी घट्ट. रेशमी केस पाठीवर उघडत होते. अधूनमधून काही चावटबटा तिच्या चेहऱ्यावर येऊन तिच्या गोऱ्या गालाची चाळा करत होत्या. तिला बघून असं वाटत होतं, ह्या हिरव्या गवतात एक टवटवीत गुलाबच उमललाय की काय. मगाशी तिने मुद्दाम जर्किंग घातलं होतं, कारण इथे येऊन त्याला असं सरप्राईज द्यायचं होतं म्हणून. आणि त्या वेळाने तर पाहिलं पण नव्हतं की तिने कसली साडी घातली आहे ते. तिला बघून त्याला मोहच आवरला नाही. त्याने धावत जाऊन तिला घट्ट मिठी मारली. नंदू, आय लव्ह यू सो मच. आय लव्ह यू टू जानू. तिनेही अजूनच मिठी घट्ट केली. दोन रानपाखरं आज निसर्गाच्या कुशीत प्रेमाचे खेळ खेळणार होते. इथलं वातावरण तर खूपच प्रसन्न होतं. सगळीकडे नुसता किलबिलाट चालू होता पक्ष्यांचा. ते दोघेजण जिथे थांबले होते ते पठार होतं. आजूबाजूला डोंगर, दऱ्या दिसत होत्या. निसर्ग खूप सुंदर सजलेला होता. त्याने तिच्या केसात हात घातला आणि तिला जवळ ओढून हळूच तिच्या ओठावर आपले नेले आणि तिला किस करू लागला. तीही त्याला प्रतिसाद देत होती. अचानक पावसाची मोठी सर आली. दोघेही त्या पावसात चिंब भिजले. भिजल्यामुळे तिची साडी तिच्या शरीरावर जागोजागी चिटकून बसली होती. त्यामुळे तर ती अजूनच मादक दिसायला लागली. एखाद्या प्रेमवेड्या शिल्पकाराने साकारलेल्या प्रणय देवतेच्या मूर्तीसारखीच रेखीव दिसत होती ती अगदी. पदर छातीला चिकटल्यामुळे तिचे भरदार उरोज एकदमच आकर्षक दिसत होतं. तिचं भिजलेलं ते आकर्षक रूप बघून तो म्हणाला, सखे, ओल्या तुझ्या त्या स्पर्शाला मंद मंद असा सुगंध आहे. तुझ्या प्रेमाच्या वर्षावात भिजण्यास तहानलेला चातक मी आतुर आहे. तिने लाजून खाली मान घातली. पावसाची भुणभुण चालू होती. दोघेही गवतात झोपले. वरून पावसाची झिमझिम कोसळतच होती. हळुवारपणे जे पावसाचे थेंब तिच्या अंगावर पडत होते त्यांना खूप हेवा वाटत होता. आपण एका रूपवतीच्या शरीराला स्पर्श करतोय म्हणून. तो हळूच तिच्या वर आला आणि तिच्या कपाळावर, नाकावर, गालावर, ओठांवर पडलेले पाण्याचे थेंब आपल्या ओठांनी टिपू लागला. त्याच्या होणाऱ्या प्रत्येक स्पर्शाने ती मोहरून जात होती. तो तसाच पाण्याचे थेंब टिपत टिपत खाली सरकत होता तिच्या गळ्यावरचे आणि तो पदर बाजूला काढणार होता की तिने त्याचा हात घट्ट पकडला. मला बाई लाज वाटतेय खूप, ती लाजून म्हणाली. लाजतेस कशाला? होणारा नवरा आहे मी तुझा. आम्ही नाही जा, असं म्हणत लाजून तिने दोन्ही हाताने चेहरा झाकून घेतला स्वतःचा. अगं वेडाबाई, तुला काय वाटलं? एवढा सगळा वेळ काढून आपण इथे ट्रेकिंगला आलोय? हो, तिने हसू दाबतच म्हटलं. अगं नाही काही, ट्रेकिंगच्या बहाण्याने एकमेकांच्या मनाची, शरीराची ओळख होईल म्हणून हा ट्रेकिंगचा प्लॅन आखला होता मी. कळलं का मॅडम? पण तुम्ही लाजून जाम होताय, नितेशने मिश्किलपणे म्हटलं. हो का? तिने चावटपणे विचारलं. तिला तर हे आधीपासूनच ठाऊक होतं की ट्रेकिंग म्हणजे नुसता बहाणाच आहे ते. नितेशचा विचार वेगळाच आहे म्हणून. आता तिनेच त्याला जोरात अंगावर ओढून घेतलं आणि त्याच्या कपाळावर, नाकावर, ओठावर जोरात किस करायला लागली. तिच्या ह्या सरप्राईज वागण्याने तर तो जास्तच मोहरून गेला. तिने त्याला बाजूला ढकललं. म्हटलं, जनाब, हम भी कुछ कम नहीं है, आणि हसायला लागली. तिने स्वतःचं ब्लाऊजचे सगळे हुक काढले आणि ब्लाऊज बाजूला काढून टाकला. आतमध्ये रेड कलरची ब्रा घातली होती तिने. साडी पण काढून टाकली. रेड कलरचीच पॅन्टी पण होती. नितेश तर थक्कच झाला तिला बघून. आज पहिल्यांदाच तिचं असलं मादक रूप बघत होता तो. अगदी घाटासारखं वळणदार शरीर होतं तिचं. मेनकलाही लाजवेल असं सौंदर्य होतं तिचं. भरदार उरोज, गोल गरीत नितंब कमरेचा वळणदार आकार, सपाट पोटावर आकर्षक दिसणारी बेंबी. तिचे हे मादक रूप अगदी नजरेनेच पित होता तो. तिचे सिल्की केस वाऱ्याने उडत होते. जणू काही कामदेवताच अवतरली होती त्यांच्यासमोर आणि त्याला प्रणय निवेदन करत होती असाच भास झाला त्याला. त्याला तर वाटलं होतं की आढेवेढे घेईल म्हणून, पण इथे तर आता उलटच झालं होतं. ती स्वतःच त्याला आपल्यात सामावून घेणार होती. आपल्या पतीला नेमकं काय हवं असतं हे जेव्हा पत्नी पूर्णपणे ओळखते तेव्हा पतीच्या हृदयाची स्वामिनी होण्यापासून त्या पत्नीला कोणीच रोखू शकत नाही. पण हेच वाक्य पुरुषांच्या बाबतीत पण लागू पडतं. जेव्हा तो पण आपल्या पत्नीचे मन जाणून घेईल तेव्हा स्वर्गसुखापेक्षा तो इथे जास्त सुखी होईल. ये ना, तिने हात पसरून त्याला खुणेनेच म्हटलं. धावतच तो तिच्या मिठीत जाऊन विसावला. कापसासारखं मऊ शरीर होतं तिचं. तिच्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला तो वेड्यासारखं किस करत होता आणि हवं तसं कुस्करत होता. हळू रे, की दुखतंय ना, तिने लाडीक आवाजात तक्रार केली. पण तिचा आवाज त्याच्या कानात पोचलाच नाही. त्याने तिला खाली झोपवलं. मऊ गवतावर आता पाऊस कमी होऊन ऊन पडलं होतं. सोनेरी गुलाबाच्या फुलांचा चोळामळा करावा तसा तो तिला चुरगळत होता. नुकत्याच उमललेल्या गुलाबासारखीच
तृप्त दिसत होती ती. आज ती पूर्णपणे त्याची प्रणयिनी झाली. पुढे काही दिवसांनी अर्धांगिनी होणार होती. हळूच त्याने तिच्यात प्रवेश केला. तिच्या तोंडून मादक हुंकार निघाले. ह्या क्षणी नितेशला वाटलं, पूर्वी काही लोक स्त्रियांना मिळवण्यासाठी युद्ध करायचे ते काही उगाच नाही. आणि मनाशीच हसला तो. खूप वेळ प्रणय चालू होता त्यांचा. दोन प्रेमी एकमेकांना खुश करत होते, शरीराने आणि मनाने सुद्धा. निसर्गाच्या कुशीत प्रणयाचा खेळ चालू होता. सूर्यप्रकाशात तर असं वाटत होतं नाग-नागिनीचा एकमेकांना लपेटून प्रणय चालू आहे. खूप वेळाने तृप्त होऊन तो तिच्या गुबगुबीत उरोजावर डोकं ठेवून विसावला. त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान बघून ती पण खुश झाली होती. डार्लिंग, मला वाटलं सुद्धा नव्हतं तू मला एवढं खुश करशील म्हणून. तिच्या अंगावर तसंच पडून त्याने तिला म्हटलं. तिने अजूनच घट्ट आवळून धरलं त्याला. मी तर खूप खुश आहे पिल्लू तुझ्यावर, तिने आनंदात म्हटलं. थोड्या वेळाने दोघेही एकमेकापासून बाजूला झाले. कपडे घालून आजूबाजूचा निसर्ग बघत होते. मग दोघांनी जेवण केलं आणि तिथेच झोपले गवतात. जरा वेळाने नितेशला जाग आली. ती मात्र गाढ झोपली होती. तिचा पदर बाजूला उडला होता वाऱ्याने. वारा पण खूप हट्टा होता. त्याला पण बघायचं होतं ना तिचं पदरात दडलेलं सौंदर्य. झोपेत पण किती सुंदर दिसत होती ती. त्याला खूप अभिमान वाटला स्वतःबद्दल. त्याला एवढी सुंदर आणि समजदार बायको मिळणार होती म्हणून. तिला असं बघून त्याला मोहच आवरला नव्हता. त्याने हळूच तिच्या बेंबीवर ओठ ठेवून दीर्घ चुंबन घेतलं तिचं. त्याच्या झालेल्या स्पर्शाने तिला जाग आली. पण तसंच पडून राहिली ती. तसंच पोटावर किस करत तो वरती आला आणि ब्लाऊजचे हुक काढू लागला. आता तिनेही प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. पुन्हा लव्हबर्ड्स प्रेमाच्या खेळात हरवून गेले. दीर्घ प्रणयानंतर खूपच खुश होते दोघे पण. थोड्या वेळाने परतीचा प्रवास सुरू झाला. पाखरं आपल्या घरट्याकडे निघाली होती, एकमेकांना तृप्त करून.